जय सटवाई माता. कुंभ राशीच्या जातकांनो, सावधान राहा. येणारा शुक्रवार तुमच्या आयुष्यात अशी खळबळ माजवेल की ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. सटवाई माताजीने जन्माच्या वेळी तुमच्या नशिबाचे लेख लिहिले होते, ती पुन्हा एकदा तुमच्या नशिबाचे पाने उलटणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे दिवस वाईट चालले आहेत तर थांबा, कारण या शुक्रवारी अशा 3 चमत्कारी घटना घडणार ज्या पाहून तुमचे डोळे विस्फारतील. पण लक्षात ठेवा, हे संकेत साधे नाहीत. तर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर आयुष्यातला सर्वात मोठा धक्का सहन करण्याची तयारी ठेवा. कुंभ राशीच्या जातकांनो, ज्यावेळी संपूर्ण जग गाढ झोपेत असेल तेव्हा तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सटवाई माता तुम्हाला 3 असे गुप्त संकेत देणार जे थेट तुमच्या भविष्याची आणि कर्माशी जोडलेले आहेत. अचानक घराच्या वातावरणात होणारा बदल किंवा एखादी विचित्र घटना तुम्हाला जाणीव करून देईल की साक्षात एक दैवी शक्ती तुमच्या उंबरठ्यावर उभी आहे. पण ही शक्ती तुमच्यावर प्रसन्न होणार की तुम्हाला धडा शिकवणार, हे सर्व तुमच्या एका कृतीवर अवलंबून आहे. हा शुक्रवार तुमच्यासाठी वरदान ठरणार की शाप, हे जाणून घेतल्याशिवाय एक पाऊलही पुढे टाकू नका. तर कुंभ राशीच्या जातकांनो, लोक म्हणतात की नशीब बदलत नाही. हो मित्रांनो, पण जेव्हा सटवाई माता स्वतः संकेत देते तेव्हा काळ आणि वेळ दोन्हीला सुद्धा झुकावं लागतं. आजच्या या विशेष भविष्यवाणीमध्ये मी तुम्हाला या 3 अशा भयानक आणि चमत्कारी खुणाबद्दल सांगणार आहे, ज्या शुक्रवारी केवळ तुमच्यासोबत घडणार. या खुणा दिसतात तुमची गरिबी कायमची मिटणार की तुम्हाला एखादा मोठा आर्थिक धक्का लागणार. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, कारण तिसरा संकेत ऐकल्यावर तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. तुमच्या नशिबाचा हा थरारक खेळ सुरू होण्यापूर्वी स्वतःला आता सावध करा. तर कुंभराशीच्या जातकांनो, शुक्रवारी सूर्योदयापूर्वी तुम्हाला मिळणारा पहिला संकेत म्हणजे तुमच्या मुख्य घराच्या उंबरठ्याशी जोडलेला आहे. सटवाई माता जेव्हा नशीब बदलायला येते तेव्हा ती थेट समोर येत नाही, तर निसर्गाच्या माध्यमातून खुणा जोडते. तर तुम्हाला शुक्रवारी पहाटे घराच्या अंगणात किंवा उंबरठ्यावर एखादी विचित्र आकृती दिसेल किंवा अचानक जिथे मुंग्याची रांग लागलेली दिसेल, तर समजा की तुमच्या कर्माचा हिशोब सुरू झालाय. ही घटना सामान्य समजण्याची चूक करू नका मित्रांनो, कारण ही तुमची परीक्षा असू शकते. कुंभ राशीच्या जातकांनो, अनेकदा आपल्याला वाटतं की नशीब केवळ मेहनतीने बदलतं, पण सटवाई मातेचा संकेत सांगतो की तुमच्या आयुष्यात आता एक असं अदृश्य शक्ती हस्तक्षेप करत असणार. जर शुक्रवारी सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला घरात अचानक एक वेगळा सुगंध दरवळला तरी आणि तो जाणवला, तर तो आधी कधीही तुम्हाला जाणवला नसेल, तर सावध व्हा. हा सुगंध साक्षात त्या देवीच्या आगमनाची एक नांदी आहे. पण हा सुगंध आनंदाचा असेल की येणाऱ्या वादळापूर्वीची शांतता, हे तुमच्या त्या वेळेच्या मानसिकतेवर आणि घराच्या ऊर्जेवर अवलंबून असेल. कुंभ राशीच्या जातकानं, सर्वात भयानक व चमत्कारिक अनुभव तेव्हा येतो जेव्हा तुम्हाला आरशात पाहताना स्वतःच्या चेहऱ्यात काहीतरी वेगळेपण जाणवू लागेल. सटवाई मातेचा पहिला संकेत तुमच्या डोळ्यातील चमक बदलून टाकेल. जर शुक्रवारी सकाळी आरशात पाहताना तुम्हाला स्वतःच्या मागे कुणीतरी उभं असल्याचा अचानक भास झाला किंवा अचानक तुम्हाला थंडी वाजू लागली, तर समजून जा की तुमच्या नशिबाचा लेख पुन्हा लिहिले जात आहेत. हा असा धक्का आहे जो तुम्हाला सांगतोय की आता जुन्या चुका सुधारण्याची वेळ आली आहे. अन्यथा नशिबाची ही संधी पुन्हा एकदा एका क्षणात कोळसा होऊ शकते. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, शुक्रवारी दुपारच्या वेळी तुमच्यासोबत पहिली चमत्कारिक घटना ही सुद्धा घडेल, जी थेट तुमच्या आर्थिक स्थितीशी संबंधित आहे. अचानक तुम्हाला अशा ठिकाणून पैशाचा निरोप येईल किंवा अशी एक संधी मिळेल ज्याने तुम्ही आशा सोडून दिली होती. पण सावध राहा, हा पैसा जितक्या वेगाने येईल तितक्याच वेगाने तो तुम्हाला संकटात सुद्धा टाकू शकतो. सटवाई मातेने दिलेला हा धनलाभ एक परीक्षा आहे. जर तुम्ही या पैशाचा अहंकार केलात, तर हा चमत्कार तुमच्या विनाशाचे कारण ठरू शकतो. कुंभ राशीच्या जातकांनो, दुसरी चमत्कारिक घटना तुमच्या वैयक्तिक नात्यामध्ये घडू शकते. अचानक एखादी व्यक्ती जी वर्षानुवर्षे तुमच्याशी बोलत नव्हती, ती तुमच्या समोर येईल किंवा तिचा फोन येईल. ही केवळ योगायोग नसून सटवाई मातेने रचलेले एक जाळं आहे. या व्यक्तीच्या माध्यमातून तुम्हाला एक असा गुप्त निरोप मिळणार आहे जो तुमच्या आयुष्याची दिशा कायमची बदलून टाकेल. ही घटना तुम्हाला एक धक्का देईल, पण तो धक्का तुमच्या डोळ्यातील अंधार दूर करण्यासाठी असेल. कुंभ राशीच्या जातकांनो, तिसरी व सर्वात रहस्यमय घटना तुमच्या हातातील वस्तूच्या पडण्याशी संबंधित आहे. जर शुक्रवारी तुमच्या हातातून वारंवार वस्तू पडत असतील किंवा अचानक घरातील घड्याळ बंद पडलं,
तर समजून जा की काळ आता तुमच्यासाठी थांबला आहे. सटवाई माता तुम्हाला संकेत देत आहे की तुमच्या आयुष्यातील एक असा अध्याय आता संपत असून नवीन थरार सुरू होईल. या घटनेकडे दुर्लक्ष करणं म्हणजे स्वतःच्या नशिबावर स्वतःच कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे, कारण हा संकेत पुन्हा कधीच मिळत नाही. त्यासोबतच लक्षात घ्या, कुंभ राशीच्या जातकांनो, आता सावध होण्याची एक वेळ सुद्धा आहे. कारण शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास तुम्हाला एक मोठा धक्का सुद्धा बसू शकतो, ज्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. हा धक्का तुमच्या आरोग्याशी असेल किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीशी संबंधित असेल. अचानक एखादी अशी बातमी तुमच्या कानावर पडेल जी ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. साठवई माता हा धक्का मुद्दाम देते, जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्याच्या चुकीच्या मार्गावरून बाजूला व्हावे. जर तुम्ही या धक्क्याकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात येणारे हे संकट यापेक्षा 10 पटीने भयानक असू शकते. कुंभ राशीच्या जातकांनो, हा धक्का केवळ मानसिक नसेल, तर तो तुमच्या कर्माचा आरसा आहे. शुक्रवारी जर तुमच्या घराच्या छतावर किंवा खिडकीवर अचानक कावळा ओरडला किंवा एखादा काळा पक्षी घरात शिरण्याचा प्रयत्न करू लागला, तर समजून जा, सटवाई मातेचा कोप तुमच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचलाय आणि हा तो क्षण आहे जिथे तुम्हाला तुमचे जुने हिशोब चुकते करावे लागतील. हा धक्का बसल्यावर घाबरून जाण्यापेक्षा सटोई मातेची माफी मागा, कारण हा इशारा तुम्हाला सावरण्यासाठी दिलेला शेवटचा चान्स असू शकतो. कुंभ राशीचा जातकनो, तिसरा व सर्वात रहस्यमय धक्का तुमच्या स्वप्नाच्या भंग होण्याशी संबंधित असेल. ज्या कामावर तुमचा खूप मोठा विश्वास होता, ते काम शुक्रवारी अचानक फिसकट होऊ शकते. पण थांबून जा, कारण हा विनाश नसून एक मोठी सफाई आहे. सटवाई माता तुमच्या आयुष्यातून त्या सर्व कचऱ्याला बाहेर काढत आहे, जो तुम्हाला प्रगती करण्यापासून रोखत होता. हा मोठा धक्का बसल्यानंतर तुमच्यासाठी नशिबाचे ते 3 चमत्कारिक दरवाजे उघडतील, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. हा धक्का पचवण्याची ताकद फक्त तुमच्यात आहे मित्रांनो, लक्षात घ्या. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, शुक्रवारी सूर्यास्त होता तुमच्या घराच्या ऊर्जेमध्ये एक विचित्र बदलही जाणू लागेल. हा तो काळ आहे जेव्हा साक्षात एक शक्ती तुमच्या उंबरठ्यावर उभी असेल. जर तुम्हाला अचानक घराच्या एखाद्या कोपऱ्यात थंड हवेची झुळूक जाणवली किंवा कुणाचा तरी चालण्याचा आवाज आला, तर समजून जा की देवीचे आगमन झाले. ही देवी तुमच्या घरात सुख समृद्धी घेऊन येणार की तुमची मोठी परीक्षा घेणार, हे तुमच्या घराच्या शांततेवर अवलंबून असेल. या शक्तीची चाहूल लागता सावध व्हा, कारण तिची नजर तुमच्या प्रत्येक हालचालीवर असणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, जेव्हा ही देवी घरात प्रवेश करेल तेव्हा ती काही गुप्त खुणा मागे सोडेल. जर तुमच्या घरातील देवघरातील दिवा अचानक मोठा झाला किंवा अगरबत्तीचा धूर एका विशिष्ट दिशेला वळू लागला, तर समजून जा, सटवाई मातेच्या आशीर्वादाने लक्ष्मी तुमच्या दारात आली आहे. पण लक्षात ठेवा, या काळात घरात वादविवाद किंवा चिडचिड करणं तुम्हाला महागात पडू शकतं. या देवीचे स्वागत करण्यासाठी तुम्हाला तुमचं मन व घर दोन्ही शुद्ध ठेवायला, अन्यथा आलेली ही देवी शक्ती उंबरठ्यावरूनच परत फिरेल आणि तुमच्या नशिबात कायमचा अंधार करेल. कुंभ राशीच्या जातकांनो, सर्वात मोठी चमत्कारिक खूण म्हणजे शुक्रवारी रात्री अचानक घराबाहेर येणारा एखादा सुवासिनीचा आवाज आणि बांगड्याचा आवाज. हा अनुभव तुम्हाला घाबरून टाकू शकतो, पण हाच तो क्षण आहे जेव्हा तुमचे नशीब बदलण्याची प्रक्रिया सर्वोच्च शिखरावर असेल. या देवीच्या आगमनानंतर तुमच्या घरातील वास्तू पूर्णपणे बदलून जातील. ज्या घरात ही देवी स्थिर होते तिथे कधी अन्नाची व धनाची कमतरता भासत नाही. पण ही देवी तुमच्याकडे का आली, त्याचे उत्तर तुमच्या कर्मात दडलेले आहे मित्रांनो, जे सटवाई मातेने आधीच लिहून ठेवले आहे. शेवटी कुंभ राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या सर्वात मोठ्या रहस्याची, ज्यावर तुमचं संपूर्ण आयुष्य भविष्य अवलंबून असेल. सटवाई माता तुम्हाला संकेत देईल, चमत्कार घडवेल, धक्काही देईल, पण या सर्वाचा फायदा तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही शुक्रवारी रात्री झोपण्यापूर्वी एक विशिष्ट चूक टाळाल. जर तुम्ही या दिवशी कोणालाही उधार पैसे दिले किंवा कुणाचा अपमान केला, तर मिळालेले हे शुभ संकेत उलट फिरतील. लक्षात ठेवा, नशिबाचे लेख लिहिता लिहिता येतात, तसे ते पुसलेही जातात. तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला यशाच्या शिखरावरून थेट जमिनीवर पाडू शकते. कुंभ राशीच्या जातकांनो, हा शुक्रवार तुमच्यासाठी केवळ एक दिवस नाही, तर एक न्यायनिवाडा असेल. सटोई मातेने दिलेले हे 3 संकेत मिळाल्यानंतर तुम्हाला एक गुप्त उपाय करावा लागेल. रात्रीच्या वेळी एक शांत ठिकाणी बसून तुमच्या कुलदेवीचे स्मरण करा. मनातल्या मनात तुमची 3 इच्छा व्यक्त करा. जर मनात भीती असेल तर ती बाहेर काढा, कारण भीती असलेल्या घरात लक्ष्मी कधीही वास करत नाही मित्रांनो. कारण त्यासोबतच हा चमत्कारी उपाय तुमचं नशीब रात्रीतून पालटण्याची ताकदही ठेवेल, पण तो पूर्ण विश्वासाने केला तरच. कुंभ राशीच्या जातकांनो, लक्षात घ्या,
शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की सटवाई माता संकेत देते कारण तिला तुम्हाला सावध करायचं असतं. जर तुम्हाला या शुक्रवारी कोणती विचित्र अनुभव आला तर तो कुणाला सांगू नका. हे रहस्य जितकं गुप्त राहील तितका त्याचा प्रभाव सुद्धा जास्त असेल. आता तुमच्याकडे दोनच पर्याय आहेत. एक तर या संकेताकडे दुर्लक्ष करून आहे तसं आयुष्य जगणं किंवा सज्ज होऊन नशिबाने दिलेली संधी दोन्ही हातांनी पकडणं. हा धक्का पचवा आणि भविष्यातील या 3 चमत्कारी घटनांचे स्वागत करा मित्रांनो. तुमचं नशीब आता तुमच्याच हातात असणार आहे. लक्षात घ्या. अशा प्रकारे कुंभ राशीच्या जातकांनो आता सर्व विधी व संकेत समजून घेतल्यानंतर डोळे मिटून पूर्ण श्रद्धेने मातेची प्रार्थना करा. म्हणा, हे सटवाई माता, अजाणतेपणे झालेली आमची सर्व पाप तुझ्या पदरात घे. आमच्या आयुष्यातील दारिद्र्य, क्लेश, दुःख कायमचं दूर कर. तूच आमचं नशीब लिहिणारी माऊली आहेस. आमच्यावरती तुझी कृपेची सावली कायम असू दे. लक्षात ठेवा, जी व्यक्ती शरणागत होऊन मातेची माफी मागते तिचं नशीब बदलणारच. आता कधी उशीर करत नाही माता सुद्धा. तर कुंभ राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला या माहितीमुळे थोडी जरी प्रेरणा मिळाली असेल, तुमच्या मनात मातेबद्दल श्रद्धा असेल, तर कमेंट बॉक्समध्ये जय सटवाई माता लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट मातेप्रती तुमची भक्ती दर्शवेल. आणि अशाच प्रकारे तुमच्या राशीबद्दलचे गुपित नशिबाचे संकेत, सटवाई मातेचे चमत्कार सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ती बेल आयकॉन घंटी दाबा, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे गुपित उघडू शकतो. विसरू नका, तुमची एक कृती तुमचं नशीब बदलू शकते. धन्यवाद मित्रांनो. जय माता सटवाई.